मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आता समीर भैया यांच्या गोट्यावरती आणि सुंदर पाहू शकता. अतिशय सुंदर वासरू आहे, आदत आहे आता. भैया नमस्कार. नमस्ते. काय सुंदरला भरपूर दिवस मैदान नाही काढला आता सध्या? नाही काढलं. काय चाललंय, बैल आता मुंबईला गेल्यामुळं थोडा बैल आपला आजार आहे मथुर, तर पूर्णपणे लक्ष मथुरवरच आहे. पण काढू 100%. मला वाटते आदत आहे आता वासरू. आदत आहे. एक दुसरं झाल्यावर चांगलं स्पीड लागेल. चांगलं आता आदत मध्ये पण चांगलं स्पीड लावतो, दुसऱ्यात पण अजून भरपूर स्पीड लावतो. पाठीमागे बोर्ड दिसतोय मित्रांनो, कायम आठवणीत सर आम्ही बावडेकर. हिंद केसरी जोडी आहे खाली, मथुर आणि पंचम हिंद केसरी सर्जा. काय सांगाल त्याविषयी, बोर्ड विषयी? ती दोन्ही बैल घरचीच असल्यागत आहेत. म्हणजे सरांच्या दावणीला असल्यापासून सुद्धा आपलाच बैल असल्यागत होता. आणि आता आमच्या बयांच्या बशी बैल आहे, ती पण दावण आमचीच असल्यागत आहे. म्हणजे घरचीच बैल आहेत ती दोन्ही पण, आणि दोन्ही पण हिंद केसरी बैल आहेत. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती समीर भैयांचे गाठ घ्या, कशी तब्येत आहे वगैरे, त्यासाठी गोट्यावरती आलो. तुम्हाला किती कॉल येऊन गेले भैया? म्हणजे बरेच रोज भरपूर कॉल येतात बैलाच विचारण्यासाठी, म्हणजे तब्येतीची काळजी विचारण्यासाठी. पण आहे आता 100% बैल आपला कव्हर होतोय, चाललंय. ट्रीटमेंट तर चालूच आहे आपली डॉक्टरांची. जरा थोडं पोटात इन्फेक्शन आहे बैलाचं, बाकी एवढं काय नाही, अव्यवस्थित बैल. त्या दिवशी राहुल दादा पण भेटलेले वडकीमध्ये, पिंटू शेट्टी यांचा कार्यक्रम होता कॉकटेलचा. तर त्या दिवशी पण दादा म्हटले की लवकरच मथुर दिसेल. तर एक्झॅक्टली मागचं मैदान कुठलं झालेलं, म्हणजे ज्यावेळेस पडलेला 3 फेऱ्यामधला? 3 फेऱ्यात मोरगावला पळवला आपण लाडू बरोबर. त्यावेळेस 3 नंबर केला मथुर लाडून. चांगली गाडी पळाली, अच्युतनं गाडी आणली, आमचा घरचा ड्रायव्हर अच्युत पण. आणि नंतर मोरगावच मैदान पळालं वाटेगावच्या बादल बरोबर. चांगली गाडी पळाली. थोडासा खाली सुट्टीला पट्टीच्या तिथे जरा थोडासा गोळ झाला, गाडी अंतरात लागली गाठीला, पण पंचांनी गाडी बाद केली. मग तो नियमच आहे, मग आम्ही पण काय त्याच्यावर बोललो नाही. गाडी आमची बाद झाली. तर तिथनं परत थोडासा बैल विकनेस वाटायला लागला, बैल मुंबईला नेला. तिथनं जरा ट्रीटमेंट चालू आहे पहिला. कुठल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे? तिथलेच आपले मुंबईला जे लोंपीच्या काळात जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते, डॉक्टर भाऊ म्हणून आमच्या तिथले मुंबईले. परत नंतर त्यांनी शिरवळा बैल आणायला सांगितलं, एक्सरे वगैरे काढलाय, रक्तलघवी सगळी चेक केली, शेणाचा पण रिपोर्ट काढलाय. पण थोडं इन्फेक्शन आहे बैलाला, पण नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 100% 3 फेऱ्यात पाहताना बैल लवकर तुम्हाला दिसेल. मथुरने त्याच्यात पळाच्या जोरावर झालं, ताकदीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रभर एक प्रेम निर्माण केले प्रत्येकाच्या हृदयामध्ये. त्याविषयी काय सांगाल? सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचे आशीर्वाद, आणि बैलच इतका अग्रेसिव्ह आहे की बैल ज्यावेळेस सगळ्यांच्या याच्यावर येतं, प्रेक्षक असू द्या, दादा असू द्या, कोणी म्हणजे आम्ही जो नियोजन करणार असू त्यांच्यावर येतं, त्यावेळेस बैल करून दाखवतो. 100% बघितलंच तुम्ही. असं कुठलं मैदान झालंय का की तिथं बाबा खरंच तुमची मनापासून इच्छा होती आणि ती दादानी इच्छा तुमच्याकडे व्यक्त केलेली की या मैदानात काही करून गुलाल झाला पाहिजे किंवा प्रथम क्रमांक झाला पाहिजे? महाराष्ट्रात सगळ्यात मोठं म्हणजे टॉपचं मैदान आमच्या सेवागिरी महाराजच्या पावन नगरीत पुस्तकावाला जे मैदान असतं, हिंद केसरी मैदान, जे मानाचं हिंद केसरी मैदान आहे, त्या मैदानात दादांचा मला एकच होता. आपण भरपूर फायनल केले, बिंदूरचा बादशाह झालो, घाटावर पण भरपूर आपण फायनल केले, पण 100% आपल्याला पुष्यवाचा गुलाल पाहिजेच. मागच्या वर्षी कॉकटेल म्हणजे घरचं पिंटू शेटचा कॉकटेल आणि पिंटू शेटचाच मथुर, दादाचाच कॉकटेल आणि दादाचाच मथुर, हे म्हणजे समीकरण आहे आमचं, आणि गाडी राहिली फायनल आमची तिथे. आता सध्या तुम्ही म्हटलं तसं छातीमध्ये थोडस इन्फेक्शन आहे, तर त्या इन्फेक्शन विषयी काय म्हणतायत डॉक्टर आता सध्या? तुम्ही म्हटलं बरेचसे रिपोर्ट वगैरे चेक केले? रिपोर्ट चेक केले, बाकी नॉर्मल आहे बैल. थोडं फक्त पोटात इन्फेक्शन आहे आणि फुफ्फुसाला थोडं इन्फेक्शन आहे, पण ट्रीटमेंट चालू आहे. त्यांनी औषध वगैरे दिलेत, वापरायच्या मशीन दिलेले आहे, ट्रीटमेंट चालू आहे. आता सराव कशा पद्धतीने चालू आहे, म्हणजे चालणं वगैरे चालू आहे? बाकी सराव नाही, म्हणजे फक्त चालवणंच आहे, आणि बाकी काय आपलं खुराक वगैरे रेग्युलर आहे, आणि फक्त 1-2-2.5 किलोमीटर चालवायला नेतात मुंबईत. फेरे वगैरे नाहीत काढले बैलाला, म्हणजे तब्येत व्यवस्थित आहे, फक्त जरा थोडस रिकव्हरी होणार आहे. आता मला वाटतं एक परवा एक व्हिडिओ प्रदर्शित झालेला इंस्टाग्रामवर की मथुर शिरवळ मध्ये पण आलेला, त्याविषयी काय सांगेल? शिरवळ मध्ये आला म्हणजे
आता रस्त्याने येताना कोणीतरी काढला असेल व्हिडिओ की बैल घाटावरती दाखल, पण नाही, जरा बैल आम्ही शिरवळला आणला, थोडा विकनेस पण वाटत होता बैलाला, म्हणून शिरवळला आणला. डॉक्टरांनी पण सल्ला दिला शिरवळ जरा एक्सरे वगैरे काढून आणा, पण नाही क्लिअर, सगळ्यांनी तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहे. बरेचसे आपण सोशल मीडियावरती, युट्यूबला, इंस्टाला व्हिडिओ पाहतो की मथुर या मैदानात पळणार, मथुर त्या मैदानात पळणार, त्याविषयी काय सांगाल? करून इच्छा असतेच की मथुर यावं, मथुर आला म्हणजे पब्लिकला हे जरा उत्साह असतो, फॅन फॅमिली जास्त आहेत मथुरची, आणि जे इंस्टावर टाकतात किंवा कुठे टाकतात ते फॅन आहेत म्हणून टाकतात, का आपण त्यांना बोलू शकत नाही, का तर ते आपल्या बैलाचे आहेत म्हणून टाकतात ते. म्हणजे एक प्रकारे त्यांचं पण प्रेम आहे आणि त्यांना पण वाटतं कुठेतरी मथुर दिसावं लवकर, त्यामुळे ते टाकतात. बरोबर, सगळ्यांचं त्यांचंच नाही, प्रेक्षकांचं पण मत असते, आणखी तुमचे कमिटी जी असते, आयोजक असतात, त्यांचं पण मत असतं की मथुर आपल्या मैदानावरती यावं म्हणून. आता सध्या मोठ्या लक्ष्याची तब्येत जरा थोडीशी व्यवस्थित नाहीये. आता परवा आपण पाहिलंच एक बकासूर आणि मोठ्या लक्ष्याची भेट झाली, एकत्र आले नंदी देव, म्हणजे जे दोन्ही देव महाराष्ट्रातले. बकासूरला पण आता देवाची पदवी आहे, आणि लक्षात तर काय, लक्षात फक्त हिंदी केसरी. मी लहानपणापासून लक्ष बघितलेला आहे, मी लक्ष धरलाय, सोडलाय, लक्षाची गाडी बघितली पडताना. ती दोन्ही नंदी म्हणजे महादेवाचे नंदी आहेत, देव आहेत, एकत्र आले, बरं वाटलं बघून. तशीच लक्ष आणि मथुर एकत्र यावे असे बरेच प्रेक्षक करूया 100%, कारण की आता मथुर पण थोडा आजारी आहे, थोडा रिकवर झाला की बैल 100% आपण, आणि त्याच धावणीचा आपण घेतलाय ना एक मथुर, छोटा मथुर जो आहे ते त्याच धावणीचा, लक्षाच धावणीचा आहे ना. बरोबर, त्यांचे ना आमचे उत्तम भाऊ असतील, अमोल असेल वाटेगावचा, आमचा हे असेल अमोलचा भाऊ, दादाराव असतील, हे सगळे आम्ही एकत्र असतो. दादाराव आमच्या बरोबर बैल थोडा असतो सगळीकडे. सर्जा संदर्भात काय अपडेट आहे? सर्जाला केव्हा काढताय? सर्जाला आता पाऊस सगळीकडे चालू आहे, सर्जाला पण आता फेरे काढायचे, पण अजून जरा नवीन जागा असल्यामुळे थोडस थांबवलं. सगळ्यांचं लक्ष आता मथुरवर आहे, कारण थोडासा बैल आजार असल्यामुळे बैलावर लक्ष आहे. 100% बैल थोडा रिकवर झाला की लगेच सर्जाचं पण नियोजन आपण चांगलंच करूया. मथुर संदर्भात बोलायचं म्हटलं तर असं ज्यावेळेस वाटतं की बाबा आता आजारी पडलाय, आता पुन्हा ते स्पीड धरेल का किंवा कसं होईल, म्हणजे तर त्यावेळेस आता मध्ये पण लंपी झालेला त्याला, त्यावेळेस पण भरपूर आजारी होता मथुर. त्यानंतरची सलग मैदान मथुरनं गुलाल घेतले, त्या जिद्दीविषयी काय सांगेल? कारण आता ह्या आजारापेक्षा सगळ्यात मोठा आजार लंपीचा आजार आहे. लंपीच्या आजारातून उठून त्यानं बरीचशी हिंदी केसरी मैदान केली, बरीचशी म्हणजे टॉपची हिंदी केसरी, पुसेगाव असू द्या, वडकी असू द्या, कोरेगाव असू द्या, टॉपची हिंदी केसरी मैदान केली. म्हणजे बैल अग्रेसिव्ह आहे, जिद्दी आहे बैल, आणि प्रेक्षकांसाठी, मालकासाठी पळणारा बैल. मला वाटतं बाजीची पण रिकव्हरी झाली, आता बाजी विषयी काय सांग? बाजीची रिकव्हरी जरा, बाजीला थोडा पायात प्रॉब्लेम झालाच आहे, बैल पळतोय, फेराबिरा काढला बैलाला, पण एवढी अशी मनावाशी बाजी अजून रिकव्हरी नाही, रिकव्हरी नाही म्हणावं अशी. कारण मला वाटतं पुण्यामध्ये बैल आहेत. पुण्यामध्ये आता कसं डॉक्टर काय म्हणालेत केव्हा वगैरे, म्हणजे किती दिवसानंतर? नाही, ट्रीटमेंट चालू आहे आता, 2 इन्फेक्शन आहेत, 5 दिवसाचा कोर्स आहे, अजून नंतर एक दुसरा रिपोर्ट आला त्याचा एक कोर्स आहे, पण 100% बैल कव्हर करतोय आपण. एक 15-20 दिवसाच्यात 100% बैल कव्हर होईल, म्हणजे 20-1 दिवसामध्ये मथुर आपल्याला दिसू शकतो. भैया, ज्यावेळेस मथुर आजारी पडतो वगैरे, त्यावेळेस जरा टीम मधलं वातावरण थोडं निराशेच असतं, त्याविषयी तर असतेच, कारण की मन लागत नाही कुठंच. कारण की बैलाला थोडं काय झालं तर आमच्यापेक्षा दादाच एवढा हळवा होतो की, म्हणजे ती दादाकडे मथुरकडे बघून आम्ही त्याच्यापेक्षा जास्त हळवा होतो. म्हणजे एक प्रकारची म्हणतात ना ती इमोशनल अटॅचमेंट मथुर सोबत झाली. आता एक बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे पुन्हा एकदा मथुर आणि सर्जा जोडी पळावी, ती केव्हा दिसेल? 100% पळू, बैल रिकव्हर झाला ना, सगळ्या नंदीत आपण पळायचेच आहे. ह्याच्या आधी पळालेल्या पण आणि इथून पुढच्या नंदीत पण पळायचीच आपल्याला. सर्वांची इच्छा आहे, मथुरच्या गळ्यात पळाली, बरेचशा आपण इच्छा सगळ्यांच्या पूर्ण केल्यात. असा कुठला महाराष्ट्रातला बैल राहिला नाही की त्याच्याबरोबर पळायचं नाही, सगळ्यांच्या बरोबर आपण पळणार. ज्याचा नंदी पळतो त्याच्याबरोबर 100%. आणि दादा असा माणूस आहे, दादापाशी जो माणूस जाईल त्याला बैल दादा देतोच, दादाचा तो स्वभावच आहे. आता सर्वात मोठं मैदान म्हणजे पुसेगावचं मैदान येते, काय कशी तयारी असणार आहे? 16 तयारी म्हणजे जंगीच करू आपण, कारण की माझ्या पण हक्काचं मैदान असलं का, माझं गावच असलं का पुसेगाव. मी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पुसेगावात असतो. सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं मागच्या वर्षी पण मथुरने 2 नंबर केला, आमच्या पिंटू शर्टचा कॉकटेल, आणि मथुरने 2 नंबर केला. ह्याही वर्षी सगळ्यांच्या आशीर्वादाने, सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं. मी त्यावेळेस पण इथं बोललो बघा, संडे बाबू मुलाखत घ्यायला आलेली,
की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवागिरी महाराज गाडी गुलालात राहील 100% त्या दोन्ही बैलांनी करून दाखवले. म्हणजे एक प्रकारे तेवढी तयारी करून घेणार तुम्ही मथुर? करून घेऊ, बैल रिकवर होतोय आता आणि 100% तयारी घेऊन तुमच्या सगळ्यांचं मन जिंकणार मथुर. दादा पण आहेत आपल्यासमोर. दादा, आता सध्या मथुर आजार आहे, बरेच दिवस आलेलं नाही गोट्यावरती मला वाटते. काय सांगाल, मथुरची रिकव्हरी कशा पद्धतीने सुरू आहे? लवकरच चांगला होईल सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या लवकरच होईल. पहिल्या ह्याच्या आम्हाला घरचा साज मथुर आणि सुंदर केव्हा पाहायला मिळेल? दादा म्हटले तर आता तू मैदानात जास्त काढत नाही पर मथुरला, पण दुसरा झाल्यावर 100% नाही. ती काय घरचीच बैल आहे, आपल्याला ज्यावेळेस मनातील त्यावेळेस पळू. म्हणजे असं अड्ड्यात पळणच नाही, फेरा सुद्धा काढू शकतो. कारण मथुर बरोबर फेरा पळायला सुद्धा म्हणजे असं हे होतं, त्या घरची बैल कधी पण फेरा फेरा काढू शकतो आपण 100%. शेवटचा प्रश्न विचारतो, जे चाहते आहेत त्यांना काय सांगाल? चाहत्यांना असंच प्रेम राहू द्या मथुरवर, आमच्यावर, दादावर. तुमच्या आशीर्वादानं तर आम्ही बिनजोड तर राहतच होता मथुर. हिंद केसरी पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमाच्या ह्याच्यातनं बिनजोड पण राहत होतो. हिंद केसरी झालं, असाच इथून पुढे आमच्यावर आशीर्वाद राहू दे आणि मथुरवर आमचा आशीर्वाद राहू दे. मित्रांनो, हे होते समीर भैया. आणि समीर भैया, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. दादा धन्यवाद. आणि नक्कीच पुन्हा एकदा 3 फेऱ्याच्या मैदानात आणि बिनजोडच्या मैदानात मथुर पुन्हा एकदा मैदान गाजवताना आपल्याला लवकरच दिसेल. आणि गुलालात दिसण्याची बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे, ती पण लवकर पूर्ण होईल.